आज मले आकाशले दानापूरले जाणं होतं, कारण तिथं गोदरेज कंपनीचे साहेब येणार होते. ते पण आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दूध व्यवसायाबद्दल माहिती देण्यासाठी. मग काय बिना उशीर करायचा फटाफट सगळे उकडे वाटून घेतले. आणि उकडे वाटणं झाल्याबरोबर डायरेक्ट आपल्या शुभम भाऊच्या दुकानावर आलो. अटी आल्याबरोबर आकाशले फोन लावून त्याला बी बोलावून घेतलं. तो म्हणे मला यायला जरासा उशीर होते, तू जे काम राहिलं असेल ते काम करून घे. मग मीनं बी एवढ्या गोष्टीवर चाबीले गाडी लावली आणि गाडी घेऊन डायरेक्ट वॉशिंग सेंटरवर आलो. आपली गाडी दुधाच्या कॅना वाहू लय खराब झाली होती. मग तिची बी एकदम चकाचक आंघोळ करून दिली. गाडीची आंघोळ केल्यावर गाडी बाकी चुम्मेश्वरी दिसत जाय. मग काय चाबीची गाडी चालू केली डायरेक्ट आकाशले घ्यायला आलो. आकाश मला म्हणे तू मागे बस, मी गाडी चालवतो. मग काय त्याच्या हाती गाडीचा हँडल दिलं आणि मी त्याच्या मागे बसलो आणि पुऱ्या 360च्या स्पीडनं दानापूर मध्ये आलो. नटी आल्याबरोबर गोपाल भाऊ आम्हाला डायरेक्ट बीएमसी मध्ये घेऊन आले. एवढ्या मोठ्या कॅना पाहून मी तर डायरेक्ट आश्चर्यचकित झालो. हे तर फक्त एका गाडीतल्या कॅना आहे, अशा अटी 6 गाड्या खाली होता. मग तुम्हीच विचार करा अटी एका टाइमला किती लिटर दूध जमा होत असेल. ते सगळं जाऊ द्या, पण मला या बीएमसी वर 2 गोष्टी लय पटल्या. पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्या कृष्णदेवाचा फोटो. एवढा भारी एवढा क्यूट फोटो आहे की काय सांगू तुम्हाला. फोटो पाहिल्याबरोबरच पुरं मन हलकं होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अटोली स्वच्छता. 14,000 लिटरचं कलेक्शन होते, पण पुऱ्या बीएमसी वर बी कुठे दुधाचा वास येत नाही. स्वच्छतेला माना लागेल बाकी यायचे. तुम्हाला जर माहित करून घेणं असेल साहेबांना आम्हाला कशाबद्दल माहिती दिली, तर ते सांगणार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तदलोक साठी फॉलो करून घ्या.